बटाट्याचे चिप्स मी रात्री किसून ठेवलेले, तर मग सकाळी बॉईल करून सुकवायचे होते. मग मी मस्त गॅसवर म्हणजे मी माझी तयारी केली, म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतली मी आधी. मग त्यानंतर म्हटलं चला, तर कारण की वेळ जाणार होता मला चिप्स बनवण्यासाठी. तर मी मस्त टोपात मी पाणी ठेवलं आधी गरम, मग त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं आणि मग ते बटाटे असं थोडे थोडे करून मी 3दा शिजवून घेतले. आणि माझा तर गॅस पण जाणार होता, पण होता माझ्याकडे, म्हणजे त्यांनी आणून ठेवलेला माझ्यासाठी, म्हणजे कधी पण गेला तर लगेच लावता येईल. कारण की माझ्याकडे चुली पण नाही आहे आणि लाकडी पण नाही आहे, आणि मग चुल्यावर करता पण येत नाही काही, म्हणून मग मी गॅसवरच बनवून टाकते. थोडंफार काहीतरी बनवायचं असतं म्हणून मग चकल्या वगैरे पण मी गॅसवरच केल्या होत्या. तर मग इथे मी टाकत होती, ऊन पण लागतच होतं 9 वाजता केल्या तरी. मग कबीर लगेच मला बघून मदतीला आला. मम्मी मी पण टाकू लागतो म्हणे. म्हणलं ठीक आहे बेटा टाक. मग त्याने मीनी मिळून दोघांनी आम्ही टाकलं. तर मग माझ्या मैत्रिणीकडे मला जायचं होतं, कारण की त्यांनी खूप म्हणजे ईदच्या दिवशी कॉल केला होता घरी या म्हणून शिरखुर्मा खायला. तर मला काही वेळ भेटलाच नाही. मग मी आज गेली, आज चिप्स वगैरे टाकले आणि आज काही घरात काम नव्हतं जास्त. मग मी पटकन आवरून वगैरे जेवण खाऊन करून 3-4 वाजता मस्त गेली आरामात. तर तिथे मस्त गेली, तर त्यांनी माझ्यासाठी छानपैकी शिरखुर्मा बनवला. ड्रायफ्रूट आधी तुपामध्ये फ्राय केले, मग गरम दूध करून टाकलं त्याच्यात. मग 2 प्रकारच्या शेवया टाकल्या, व्हाईटवाल्या आणि ब्राऊनवाल्या दोघं, आणि थोडीशी साखर घातली. आणि मी सध्या तर गोड खात नाही, पण मग ते एवढे प्रेमाने बोलवता किंवा एवढे प्रेमाने बनवता, मग मी खाऊन घेतलं गोड. कधीतरी खाल्ल्याने काय होत नाही, मग मी खाऊन घेतलं. तर मस्त गप्पा शप्पा मारत मारत आम्ही दोघांनी खाल्ले. तर आणि तो शिरखुर्मा एवढा छान लागतो, वर्षातनं एकचदा खातो, पण तोंडात त्याची टेस्ट राहून जाते. आणि मग त्या माझी मैत्रीण ते एवढे छान देताना, म्हणजे घरी पण देता मला खायला, म्हणजे माझ्या मुलांसाठी आणि यांच्यासाठी, आणि तिथे पण मी खाऊन येते मस्त दरवर्षी. तर माझं फिक्स असतं त्यांच्या घरी जायचं आणि शिरखुर्मा खाऊन यायचं. तर मस्त गप्पा शप्पा मारत मारत खाल्ले आम्ही. तरी 2 तास कुठे चालले गेले कळलंच नाही मला. मग तिथून आली तर चिप्स पडले होते, मग ते उचलायचे होते. मग कबीरला बोलली चल रे बाबा थोडीशी मदत कर मला. मग कबीर लगेच आला, ठीक आहे मम्मी तू इकडचे काढ, मी तिकडचे काढतो. मग मस्त तगारी भरून चिप्स झाले होते माझे. मग मी कीर्तनाला जायचं होतं.